पाली नगर पंचायतीच्या कारभारावर आता शिवसेनेने थेट प्रश्न उपस्थित केले। पाली नगर पंचायत हद्दीत मंजूर झालेल्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या नमो उद्यान विकास कामाची सद्यस्थिती स्पष्ट करून त्याबाबतची प्रशासकीय माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी शिवसेनेचे पाली शहर प्रमुख ओमकार प्रमोद खोडागळे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी पाली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी किशोर अनिल जेठे यांना लेखी निवेदन दिनांक 24 ऑगस्ट रोजी दिले। यावेळी प्रदीप तिवारी, विनीत क्षीरसागर, गौरव राऊत आदींसह शिवसैनिक व पाली शहरातील नागरिक उपस्थित होते। कामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत, सध्या काम रखडण्याचे अधिकृत कारण, मोजमाप पुस्तक आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे या सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। नागरिकांच्या पैशातून होणारे हे काम वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्यासाठी नगर पंचायतीने तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, असा इशाराही त्यांनी दिलाय। निधी मंजूर झाली, तर ती निधी मंजूर झाल्यानंतर तिचं काम फ्लॅश झालं। फ्लॅश होऊन एका कॉन्ट्रॅक्टरने त्याचा टेंडर भरला, टेंडर भरून सगळी प्रोसेस झाली, मग आता काम अडकलंय का? ते काम आमचं जागेमुळे अडकले ऍक्च्युअली। पण सर मला सांगा, जागा अवेलेबल नसताना टेंडर फ्लॅश कसा काय झाला? जागा अवेलेबल ऍक्च्युअली ती नावावर करून घ्यायला पाहिजे ती जागा। पण ती चुकी कुणाची? चुकी आता चुकी प्रशासनाची झाली त्या थोडीशी। साहेब मला असं वाटतंय की काय होतं बघा, मी 2 मिनिट तुम्हाला ऍक्च्युअली सांगतो। कसं आहे, आता आमचा तो स्टँड आणलेला पहिल्यांदा ते आम्ही जागा नावावर करून घेणार आमच्या, आणि त्यानंतर त्याचं काम सुरू होईल। नाही दादा सर, मी काय बोलतो तुम्हाला, मला असं वाटतंय की काय माहिती काय, कुणीतरी राजकारणाच्या एकामेकाच्या रोषामुळं पाली जनतेची वाटोळा नको व्हायला हो। आज 5 महिने झाले मला समजते, सगळे पेपर झाले, कारण माझी आज बायको नगरसेविका असल्यामुळे मला आतल्या गोष्टी माहिती आहेत। आता नगरपंचायतचा कारभार हा पारदर्शक अजिबात नाहीये। आज मी इथं कुठेतरी आहे म्हणून मी जनतेसमोर ते प्रश्न बाहेर मांडू शकतोय, नाहीतर इकडं काहीच चाललं नाही। आता तुम्ही नवीन आमच्याकडे तीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या, कारण का आम्हाला माहिती का, ही जे जागेची जी गोष्ट आहे, जागा उपलब्ध नाही, तर आम्हाला त्या जागेची एमडी असू दे, एखादी मॅपिंग झालेली आम्ही स्वतः बघितलेले फोटो, त्या जागेची एमडी असू दे, मॅपिंग असू दे, सगळं आम्ही बघितलेलं आहे। मग कसं काय, मला प्रश्नच पडलाय। विषय माहिती आहे तो ऍक्च्युअली आता कलेक्टर सरांसोबत माझ्या आता 8:30ला तीच विषय आहे, मी इथेच घेऊन बसलोय सगळं। आणि मी पण ऍक्च्युअली नवीन आहे, मला त्याची हिस्ट्री वगैरे काय माहित नाही, मी आता आठवडाभर झाला आलो इकडे, तर मी माहिती घेतोय आता कलेक्टर सरांसोबत चर्चा करून मी त्याच्यावर मार्ग काढणार। ऍक्च्युअली मला पण त्याच्यावर प्रेशर, डेडलाईनचं काम आहे। डेडलाईनचं नाही तर काय, 1 कोटी अशी छोटी रक्कम नाही ना। आज पाली जनतेला गार्डन नाहीये, काय ना, आपण नुसतं टॅक्स द्यायचे, नगरपालिकेची रोडपट्टी घ्यायची, हे घ्यायची, आणि खड्ड्याचं साम्राज्य सगळ्याचा वरच्या शासन स्तरावर सगळ्याचा तोच प्रयत्न आहे की ते लवकरात लवकर काम झालं पाहिजे, बरोबर। या मंथ एंड पर्यंत तो डिसिजन। पण माझं म्हणणं असं आहे की आता ते कामाची टेंडर मध्ये मंजुरी केलेली, टीएसबीएस भरलेले, त्याचं काय? ते टेंडर अजून त्याच्याविषयी काही झालंच नाही, टेंडर नाही ते ऍक्च्युअली त्यांच्याकडे पण राहू शकतं ते टेंडरचा। अजून ते ऍक्च्युअली प्रश्न जागेचा आहे आमचा। मला एक प्रश्न पडला की 5 महिन्याचा टेंडर ऍक्च्युअली कसं मला एक ह्याच्यावरती मला एक असं समजलं की सीओ मॅडमची पण सही झालेली टेंडरवरती, त्या जागा त्या पेपरवरती टेंडर प्रोसेस झालेली नाही, बरोबर। कुणाची सही बाकी होती? सही अजून मला ऍक्च्युअली बघावं लागेल ते प्रकरण। बोलवा ना कुणातरी, तुम्ही तुमचे इंजिनियर साहेबांना बोलवा ना। साहेब माझा असं म्हणणं आहे बघा, मी तुमच्याची विनंती करतो की जनतेसमोर आज तुम्ही नवीन आहात, तुमच्याकडे सगळी अपेक्षा आहे, आणि तुम्ही इथं आल्यानंतर बघितलं असेल इकडचं वातावरण, की माझं म्हणणं काय माहिती काय, बघा राजकारणात आम्ही इलेक्शन आलं ना, ते एकमेकांच्या समोर उभं राहतो, एकमेकांना नडतो, एकमेकांना पुणे हे करतो, पण जनतेला वेटी धरू नका। आता हे काय झालं म्हणजे जनतेला वेटी धरण्यासारखं झालंय। आज मी बघितलं नगरपंचायतीची खड्ड्यांची बिलं बघून शॉक झालो, बिलं बघून शॉक झालो की 5-5, 15-15, 20-20 लाखाचे टेंडर काढतात खड्डे भरण्यासाठी, बोल म्हणजे भांडायचं मी आणि कोणतरी पैसे दुसरं खाणार, त्यामुळे मी तो विषय कुठेतरी शांत राहिलो। आरएमसीच्या गाड्या बिड्या हे सगळं काय आपल्याला समजतं हे जे काय राजकारण चाललंय ना, एकमेकांची दुश्मनी करणं, काय करणं, पालीला जनतेत ठेवलं ना, तुम्ही यांना कुणाला सोडणार नाही, कुणाला सोडणार नाही। कारण का माझं म्हणणं एवढंच आहे की 5 महिने झाले सगळं चाललंय की मला असं वाटतं की कुठं टक्केवारी वाढावी, कुठेतरी पैशाचा रेट कुठेतरी वाढावा। तुमचं नाही, तुमचं बोलत नाही मी, पण कुणाची तरी टक्केवारी वाढावी, कुणाला तरी दुसरा स्वतःचा इंजिनियर द्यावा, हे प्रयत्न झाले का मला असं वाटतंय। आणि हे प्रयत्न मला माहिती आहे कुठून तरी, मी आतमधला एक भाग आहे, आज माझी बायको स्वतः इकडे नगरसेवक असल्यामुळे मला आपल्या गोष्टी समजतात। पण मला काय म्हणायचं माहिती काय, पालीची जनता ह्या नगरसेवकांना मला नाव ठेवते की तुमच्यामुळे कामं कशी काय अडकली, तुम्ही तर विरोधी पक्षात आहात, तुम्ही कशी कामाला विरोध करत नाहीत।
अहो इथं रोज माझी बायको असताना म्हणजे गटप्रमुख असताना सगळ्या टेंडरवरती सही झालेले 4-4 वेळा आपल्या मिटिंगला विषय झालेले, मानसिक मिटिंगला आपण ठराव पास केलेले, सगळं झालेलं आहे. मग त्या नगरसेवकांना पण माहित नाही आता काय पुढे झालंय ते. ह्या मंथएंडपर्यंत हा विषय सॉर्ट होईल. सीओ मॅडम एक सही देऊ शकते. ते टेंडर पास व्हायला सगळे त्यांचं तिथं टेंडर हुशार होत्या, त्यांचे कायदेशीर सगळं त्यांनी बाबी बघितल्यानंतर सही दिली. मग नगराध्यक्ष सही करण्यात येते. नमस्कार पालिका. आज मोठा विषय घेऊन आलेला आहे मी नगरपंचायतमध्ये. पालिका जनतेच्या पैशाच्या जो आपण टॅक्स भरतो, जो आपण सरकारला पैसे भरले जातात, त्या आधारावरती आपल्याला येणारी एक मोठ्या सुविधा असतात. त्याच्यामधली एक मोठी सुविधा म्हणजे आज पाणी नगरपंचायतला आलेली नमो गार्डन. 5 महिने झाले नगरपंचायतला टेंडर फ्लॅश होऊन, कामं भरून सगळं होऊन, पण कोणीतरी एकमेकाचा राजकारणाचा सूर घेण्यासाठी जनतेला वेटीत धरत असेल तो ओंकार खोडावळे गप बसणार नाही व ही जी आमची नवीन पिढी आहे ती गप बसणार नाही. कारण जनतेच्या हक्काचा प्रश्न आज जनताच उचलणार आहे. आज मला सांगा की आज आपल्या इथं नगरपंचायतला नवीन सीओ आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडे 1 आठवड्याचा टाईम मागितलेला आहे की मी ह्या कामाची पूर्ण चौकशी करतो आणि आठवड्यामध्ये तुम्हाला याचा मी सगळे प्रयत्न करून तुम्हाला सांगतो. पालिकारांनी आज नगरपंचायतला येऊन आज ह्या विचाराची गरज आहे की आमचे 1 कोटी गेले कुठं, 1 कोटीच्या टक्केवारीचा विषय चालला आहे का, टक्केवारीमुळे कामं थांबली आहेत का, हाच प्रश्न मला जनतेसमोर मांडायचा आहे. मला सांगा, निधी मंजूर होऊन नगरपंचायत प्रशासन आहे, मग नगरपंचायत आहे प्रशासन आहे, मग निधी थांबली कशी? सीओ मॅडमनी अर्ज देताना सीओ मॅडमची पडताळणी झाल्यावरती सीओ मॅडमनी सही दिलेली आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, इंजिनियर लोकांनी त्याच्यावरती सही केलेली आहे. मग काम थांबतं कसं? काम थांबतं कसं? हा सामान्य जनतेपडल्याला प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडू शकतो का देवाच्या कृपेने माझ्या घरात एक नगरसेवक पद असल्यामुळं. तर आतला जी सिस्टीम आहे जी चाललेली आहे ती मला दिसते की काय चालू आहे, ती सिस्टीमचं पूर्ण तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला सांगतो की जनतेसमोर हे पारदर्शक कधीच काम चालू शकत नाही. हे मी तुमच्यासमोर आणतोय म्हणून तुम्हाला समजतंय, पण जनतेसमोर हे सगळे आवाज फक्त दाबण्याचाच प्रयत्न नगरपंचायत करत आलेली आहे. नगरपंचायतला फक्त एवढंच समजतंय की राजकारणाचा सूर हा फक्त एकमेकांचा घ्यावा, बाकी लोकांना नगरपंचायतच्या विकासाशी लोकांशी काहीही संबंध नाही आहे. मी एवढंच सांगतोय की येणाऱ्या आठवड्याचा टाइम आमच्या सीओ सरांनी नवीन मागितलेला आहे. लवकरात लवकर या गोष्टीचा पडताळणी झाली नाही आणि जनतेचे 1 कोटी कुठंतरी कुणाच्या घशात घातले गेले तर कुठंतरी निधी लॅप झाली तर मी या नगरपंचायतला सोडणार नाही. लवकरच आठवड्याच्या पुढं याची खरी गंमत तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.